की जर ती व्यक्ती नसेल तर तुमच्या स्वप्नाला काय अर्थ नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बापाची किंमत तो गेल्यावर कळते. त्याची इच्छा आपल्याकडून एकच असते की त्याला जे साध्य नाही करता आलं परिस्थितीमुळे ते माझ्या मुलांनी साध्य झालेलं त्याला बघायचं. कारण आईशी असलेला संवाद हा प्रेमाचा आणि फक्त जेवणा खाण्याचा असतो. बापाशी जो संवाद असतो तो तुमच्या फ्युचरशी निगडीत असतो. तू विचार कर म्हणले की भगतसिंगला 16 वर्षी देश कळाला, आपल्याला इंजिनिअरिंग कळाला 20 वर्षी. सगळ्यात पहिले गर्भसंस्कार रावणाने मेघनाथावर केलेले मुलावर, आणि ते गर्भसंस्कार एवढे स्ट्रॉंग होते की त्यामुळं तो वयाच्या 18व्या वर्षीच जगातला सगळ्यात अजय योद्धा झाला होता. बाप आहात तर बापच राहायला पाहिजे. आपण आई व्हायचा प्रयत्न करू. मला वेळ दिला नाही किंवा मला पैसे दिले नाही किंवा मला संमती दिल्याशिवाय राग येणे, त्यावेळेस एक लक्षात ठेवा आपण कधी पण की जिवंत आहे त्याच्यापेक्षा मोठंच यश नाही. तुला किती लोकांनी नाव ठेवलं किंवा तुला किती अपयश आलं तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तू तुझ्या पिक्चरचा हिरो आहेस आणि हिरोला पिक्चर संपताना जिंकायचं असतं. एका जणासमोर झुका, आणि मी सांगेल की त्याच्यानंतर कुणासमोरच झुकू नका. आणि अशी कुठली गोष्ट आहे का की म्हणजे ती सांगायची राहिली वडिलांना की जर असते ते सांगितलं असतं बुवा आज? एक वाक्य त्यांना सांगितलं असतं की पप्पा मी काय एवढा टाकाव नाही. बरोबर. एक मिनिट बंद कर. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आज खूप स्पेशल असे गेस्ट आलेले आहेत. शरद तांदळेजी, ज्यांच्याबद्दल म्हणजे बोलायची गरज नाही, तुम्ही सगळेच त्यांना ओळखतात. तर मी टाईम वेस्ट न करता आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करतो. तर शरदजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. योगेश, खूप खूप धन्यवाद. येस, मला फार आवडलं आहे तुझा टी-शर्ट, जसं श्रीमंत व्हा. येस, आणि त्याची थीम अशी आहे की माणूस विचारांनी, पैशांनी आणि व्यक्तिमत्वाने सगळ्यांनी श्रीमंत आहे. ओके, येस. तर आज माझ्यासाठी स्पेशल काय आहे की तुमचं माझं नातं तर मी तुम्हाला सांगितलं की आपलं जुनं नातं आहे आणि मला तुम्हाला कधीचं भेटायचं होतं, तुमच्यासोबत कधीचा पॉडकास्ट करायचा होता. आणि सगळ्यात आधी मी शुभमला थँक्यू म्हणतो की आज त्याच्यामुळे हा पॉडकास्ट अरेंज. शुभम मेदनकर. येस, शुभम मेदनकर. हां, तर नातं पण सांग ना, तू इंजिनिअरिंगला होता बीडला. येस, मी बीडला इंजिनिअरिंगला होतो आणि तुम्ही बीडचे आहात. मी बीडचा आहे. येस, आणि मी तुम्हाला सांगितलं आधीच की बीडचे जे लोक आहेत की जे बीड सोडून गेले त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं, त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले तुम्ही. थँक्यू. येस, बीडला काहीतरी चांगलं समजलं कोणतं. येस, आणि माझे जवळचे असे बरेच लोक आहेत की ज्यांना सुद्धा तुम्हाला भेटायची इच्छा होती, पण आपण भेटूयात, प्लॅन करू. 100% सगळ्याला भेटू. येस, तर स्टार्ट करूयात. आज तुमचे आजपर्यंत अनेक पॉडकास्ट झालेत, अनेक लोकांनी इंटरव्ह्यू घेतलेत, पण आज थोडासा वेगळा विषय मला ठेवायचा आहे आणि मला असं वाटतं की तो तुमच्या जवळचा विषय. हा, जवळचा विषय म्हणजे मला शुभमने सांगितलं की आपल्याला एका पॉडकास्टला जायचं. मी पण पॉडकास्टला फार कंटाळलो आहे. हो, पॉडकास्ट इंटरव्ह्यू कार्यक्रम. पण शुभम म्हणला वडिलांवर बोलायचे. तर मी म्हणलं ठीक आहे, वडिलांवर बोलायचं म्हणल्यावर जाऊ. आणि मला माहीत नव्हतं की तुला भेट होईल. फारच हसरायस. तर शुभम थँक्यू. येस, तुला विचारायचं ते विचार. येस, तर सगळ्यात आधी वडील या शब्दाचा अर्थ काय तुमच्यासाठी? वडील या शब्दाचा अर्थ की जर ती व्यक्ती नसेल तर तुमच्या स्वप्नाला काय अर्थ नाही. वडील शब्दाचा अर्थ असा घेतो मी की जे आपलं लहान रोपटं असतं ना, त्याला लहानपणी खतन पाणी टाकतो, नंतर ते झाड मोठं होतं आणि त्याला फळं येतात. त्या फळावरून ठरतं ते झाड चांगलं आहे, ती प्रजाती चांगली आहे, चांगलं झाड लावलं. मेन इम्पॉर्टंट आहे ते लहानपणी त्याला पाणी खत देणारे हात कोणते होते. बरोबर. तर कौतुक त्या फळांचं होतं, पण त्या वाढवणारच होत नाही. तर वडील म्हणजे ते वाढवणार आहेत. आणि आज इथं जे मी काही आहे, बऱ्याच जणांचे आदर्श कुणी असते. माझ्या पहिल्या आयुष्याला आदर्श ज्यांनी मला आयुष्याचा रस्ता दाखवला, ज्यांनी मला विचारांची लाईन सांगितली, ज्यांनी मला समाजाकडे बघायचा दृष्टिकोन दिला, इवन ज्यांनी मला जगण्याच्या कलेची खूप सारे उदाहरणं देऊन समजून सांगितलं किंवा स्वतः जगून दाखवलं, असे वडील जर नसते तर कदाचित मी आज रानात असतो, जनावरांमागं पळत, कुठे शेळ्या राखत असतो किंवा कुठेतरी 5-6 एकर कोरडवावर प्रयत्न केले असते की काहीतरी उत्पादन यावं. तर आत्तापर्यंत जे आलं ते सगळ्या प्रवासात वडील सगळ्यात मोठे, म्हणजे बॅकबोन, आपण मनका म्हणतो ना. बरोबर, ते मनकाच. येस, पण मग आपली जी समजा भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे मुलाचं आणि आईचं जसं नातं असतं तसं वडिलांचं आणि मुलाचं बनत नाही. समजा की आपण आईशी लगेच एखादी गोष्ट शेअर करतो, समजा वडिलांना आपल्याला सांगताना थोडंसं धाक तर त्याला आणखी चांगल्या पद्धतीने कसं हे करता येईल आपल्याला? ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, आपण एक वडील म्हणजे माझे वडील म्हणण्यापेक्षा आपण नाही का, महाराष्ट्रातले सगळे वडील सेम कॅटेगरीतले पकडू आपण. सगळ्या वडिलांची मानसिकता, आपल्या वडिलांचे जे वडील होते
हे 90% महाराष्ट्रातल्या सगळ्या वडिलांचे वडील हे शेतकरी होते. बरोबर. त्यांचा पासपोर्ट फोटो पण नाही. त्यांनी शहरंसुद्धा नीट पाहिलेलं नाही. गावकुसाच्या बाहेर गेले नाहीत. त्यांनी झाडं लावली. बरोबर. त्यांनी जमीन टिकवली. बरोबर. त्यांनी नातेसंबंध टिकवले. बरोबर. त्यांनी एक स्वप्न पाहिलं, म्हणजे आपल्या आजोबांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचं, की बाबा आपल्या मुलांनी शिकून शहराकडे जावं आणि शिक्षणाची कास धरावी. बरोबर. मग त्यांनी आपल्या मुलांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकलं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाकडून फार मोठ्या अपेक्षा केल्या नव्हत्या. बरोबर. त्यांनी ह्या अपेक्षा केल्या की बाबा तू फक्त शिक आणि शिकणाऱ्याला किंमत आहे. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते तू घे. बरोबर. मग तो शिकला. बुद्धिकुतीनुसार संसाधनं नव्हते, लांब जाता येत नव्हतं. ती काय पुण्या मुंबईला सगळेच नाही आले, तर ती आपल्या तालुका जिल्हा लेवलला शिकली. कोणी BA केलं, BSc केलं. आणि त्यावेळेचा कालखंड असा होता की सरकारी नोकऱ्या खूप होत्या. मग हे सगळे आपले डॅडी गँग जी आहे, कोणी तलाठी झालं, बरोबर, कोणी पोलीस झालं, कोणी शिक्षक झालं, कोणी कारकून झालं, कोणी कर्मचारी झालं, ग्रामसेवक झालं. आणि छोट्या छोट्या नोकऱ्या त्यांनी तालुका जिल्हा लेवलला पकडले. बरोबर. आणि त्यांनी पकडल्यावर त्यांना पहिल्यांदा शिक्षणाचं महत्त्व कळालं. त्यांनी लिटरेचर वाचलेलं नव्हतं जास्त. बरोबर. त्यांनी अकॅडमिक्स वाटलं. ते नुकतेच तालुक्यात शहराला आले. त्यात माझे वडील एक, बरोबर, जे की आमचं वंदरवाडी गाव सोडून बीडला आले. बीडला घर पाहिलं आणि त्यांनी शिक्षणाचा अंदाज पाहिला. त्यांनी पाहिलं मेडिकल, इंजिनिअरिंग, अरे पुढचं शिक्षण आहे, पण त्यांना घेता नाही आलं. एक तर नॉलेज नसल्यामुळं किंवा संसाधनं नसल्यामुळं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ते स्वप्न जे मोठं एज्युकेशन घेणं किंवा खूप ज्याला आपण सक्सेस म्हणू, त्यांना सक्सेस नव्हतं माहीत. ते फक्त गावातून तालुक्यात आले. तालुक्यातून त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं, त्यांना ते दिसलं होतं तालुक्या शहरात. तर त्यांनी एक स्वप्न पाहिलं की माझ्या मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, IAS, कलेक्टर व्हावं. बरोबर. मग ते स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मुलांना प्रायमरी शाळेत घातलं, एज्युकेशन दिलं, लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी ते भलं मोठं स्वप्न मुलावर टाकलं. त्यांना तो अंदाज होता, इथून गावाकडे गेलं तर जमिनीत काही पिकत नाही, बरोबर, आपल्याला पुढं जायचं आहे पोरांना. मग त्यांनी त्या मुलावर प्रेशर टाकणं, त्याला शिव्या देणं, त्याला मारून अभ्यासाला बसवणं. त्याच्यात काय झालं, आपल्यासारख्या म्हणजे त्या पिढीच्या नंतरची आपल्या पिढी, आपल्याला त्या रागवण्याचा, त्यांच्या चिडण्याचा आपल्याला व्यक्तिगत राग यायला लागला. आपण ते पर्सनली घ्यायला लागलो. आणि मग त्या वडिलांच्या शब्दांचा त्याचा राग येऊन आपण त्यांच्याबद्दल नकारात्मक झालो. बरोबर. कोणी 8वीला झालं, कोणी 9वीला झालं, कोणी 10वीला झालं. आणि त्यावेळेस आपली आई अनएज्युकेटेड होती किंवा कमी शिकलेली होती. तिचं मुलावरचं प्रेम म्हणून तिने आपल्याला गोंजारलं. बरोबर. ते गोंजारल्यामुळं काय झालं की आपली काही चूक दडवायची तर आपण आईकडे गेलो. बरोबर. म्हणून आईचं आणि आपलं बॉन्डिंग जास्त आहे असं आपल्याला वाटायला लागलं. वडिलाचं जे बॉन्डिंग होतं ते समाजाला धरून होतं, ते सक्सेसला धरून होतं. त्यांना समाजातले खाचखळगे माहीत होते, त्यांना फ्युचरचे स्वप्न माहीत होते, त्यांना सक्सेस माहीत होतं, त्यांना समाजातल्या चालीरीती माहीत होत्या, त्यांना लोकांचा स्वभावाचा अंदाज होता, त्यांना बाहेरचे खाचखळगे माहीत होते. त्यामुळं तो राग ते आपल्यावर काढत होते, आपण चुकलं म्हणून. बरोबर. पण आपण याला भावनिकदृष्ट्या घेतलं. खरं पाहिलं तर ते एखाद्या आजारी पेशंटला स्ट्रॉंग इंजेक्शन दिलं तर त्या इंजेक्शनचा राग येतो, पण त्याच्यापासून आपण नीट होणार असतं. बरोबर. तर तसं इंजेक्शन म्हणून पाहिलं. म्हणून मधल्या काळात बऱ्याच जणांशी वडिलांचा संवाद कमी झाला. पण तो संवाद जर तुटला तर आपण सक्सेसपासून लांब जातो. म्हणजे आज जे कोणी ऐकत असेल, जे मुलं इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जिथं कुठं असते, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बापाची किंमत तो गेल्यावर कळते. आणि माझे वडील 2011ला गेले. 2011पासून ते आत्तापर्यंत 13 वर्ष झाले. आता 13 वर्षातला असा एकही दिवस गेला नसेल की त्यांची एखादी गोष्ट मला रिकॉल नाही झाली. म्हणून मी बऱ्याचशा भाषणात सांगतो की आपले वडील जिवंत आहेत, आपली आई जिवंत आहे, ही सगळ्यात मोठं सक्सेस आहे. पण ज्यांचे आत्ता आहेत तर त्यांना लक्षात येत नाही की आपला बाप कशासाठी झुरतो. बाप आपला झुरतो, सगळ्यांचे बाप झुरतो. बरं तो का झुरतो? कारण त्याला आपलं कौतुक करायचं आहे कुठतरी मुलगा म्हणून. बरोबर. आपल्याला सक्सेस मिळाल्यावर सगळ्यात जास्त आनंद आपल्यापेक्षा जर कुणाला होणार ते आपल्या बापाला होणार आहे. बरोबर. आईला नाही होणार, बापाला होणार आहे, कारण तो समाजात वावरतो. आणि त्याची इच्छा आपल्याकडून एकच असते की त्याला जे साध्य नाही करता आलं परिस्थितीमुळं, ते माझ्या मुलांनी साध्य झालेलं त्याला बघायचं. तर मला असं वाटतं की एवढं डिवोशनल प्रेम जर कुणी आपल्यावर करतं तर तो आपला बाप करत असतो. आणि तो ते शब्दातून, शिव्यातून व्यक्त करतो, आपल्याला त्याचा राग येतो. पण त्यांना दुखून मला वाटतं की ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. तर हे नातेसंबंध आपणच टिकवायचे असतात वडिलांसोबतचे, आणि त्यासाठी संवाद फार गरजेचा असतो. आत्ताच्या काळात काय झालं, आता माझ्यासारखे मध्यमवर्गीय पालक आहेत, ह्यांना असं वाटतं की माझे वडील माझ्यासोबत रागावून वागले, पण त्यांना कळत नाही मी इथपर्यंत आलो आहे, सॉफ्टवेअरमध्ये आलो, पुण्यात आलो, मुंबईत आलो, ते वडिलांच्या शिव्या, वडिलांचं रागवणं, वडिलांचं दडपशाही म्हणू आपण त्याला, किंवा वडिलांचे शब्द, त्याच्यामुळं आपण इथपर्यंत आलो. नाही तर आपण लहानपणीचा हात गेला असतो अतिप्रेमाने. आत्ता असं झालं की आता मी पण बाप म्हणून असं विचार करतो की नाही नाही, त्याचं मन नको दुखवायला. आपल्या बापाने आपल्या मनाचा कधीच विचार केला नाही. बरोबर. आपल्या बापाने आपल्या संघर्षाला महत्त्व दिलं.
त्याने आपला कोणताच बाप असा नसतो की जो मुलाला त्याच्या कुवतीनुसार संसाधनं देत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला कळालं पाहिजे की आपल्यापेक्षा म्हणजे आपले असलेले स्वप्न सक्सेस त्याच्यापेक्षा जास्त सिरियस कोण असतं तो बाप असतो. बरोबर. त्यामुळं संवाद कमी होणं ह्यात तर आपलं अपयश. आणि एक वेळ आईशी संवाद नाही झाला तर चालतो, कारण की आईशी असलेला संवाद हा प्रेमाचा आणि फक्त खाण्याचा असतो. बापाशी जो संवाद असतो तो तुमच्या फ्युचरशी निगडीत असतो. बरोबर. तो संवाद कमी नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आणि तुमच्या वडिलांचं नातं कसं होतं? माझं आणि माझ्या वडिलांचं नातं तुला सांगू का की बऱ्याचदा माझी आई कंटाळी इथपर्यंत होतं. म्हणजे माझे वडील बऱ्याचदा मी चुकलो तर ते मला नाही माझ्या आईला बोलायची की तुझ्या लाडामुळं झाला असेल, तू जास्त प्रेम करतेस, तूच त्याला पदरामागे ठेवतीस असं तसं. पण माझ्या वडिलांचा एक प्लस पॉईंट माझ्यासाठी मी आज वळून बघतो तर काय आहे आपल्याला, तर त्याच्यात वडिलांनी माझ्यात काही गोष्टी पेरल्या. म्हणजे बरेचसे जे पालक असते ना, आता मी त्यांना सांगतो याच्यातून की आपण आपल्या मुलात काही गोष्टी पेरावं लागतात. तर त्या माझ्या वडिलांनी ह्या पेरल्या की वडिलांनी मला 4वी-5वी पासून, मलाच नाही, माझा भाऊ, माझी बहीण आणि मी, आमच्या तिघांनाही वाचनाची सवय लावली. बरोबर. मग चंपक चांदोबापासून सुरू झालेला प्रवास, मासिकांपासून तर कादंबऱ्यापर्यंत, म्हणजे पुलं असतील, वपू असतील, आत्रे असतील, शिवाजी महाराज, फुल्यांचे चरित्र असेल, हे मी आमच्या घरात 7वी-8वीलाच पाहिले. वडिलांना वाचायचा फार छंद नाही म्हणतात, पण त्यांना एक ती पॅशनच होती. बरोबर. तर ती त्यांनी आमच्यात पेरली आणि ती पेरल्यामुळं असं झालं की आमची वैचारिक गप्पा व्हायच्या. ज्या वेळेस मी नापास झालो एखाद्या विषयात किंवा मार्क कमी पडले, वडिलांचा तो एक ट्रमेंडस राग माझ्यावर यायचा की तुला काय कमी पडलो मी, तुला काय देत नाही मी. आणि ती एक इरस होती त्या पिढीची की एक स्टेप पुढं जायची. मला ते आज कळतं, मला त्यावेळेस वडिलांचा राग यायचा, पण मला आता ती इरस कळती की ती इरस म्हणजे काय की एक पॅशन म्हणतो ना आपण की पुढं जायचं आहे आपल्याला. तर 10वीला 11वीला असताना, 12वीला असताना काय झालं, मी इंजिनिअरिंगला असताना किस्सा सांगतोय तुला, मला आता आठवला. इंजिनिअरिंगला मला एक वैचारिक पुस्तकं वाचायला नाद लागला होता. नाद नाही म्हणा, चांगलंच म्हणा. मी त्यावेळेस मार्क्स पूर्ण वाचला. कोणत्या कॉलेजला होतं तुम्ही? मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हुशार नाही, सो कॉल्ड हुशार, तर चिठ्ठ्या पास करून झालेलं हुशार म्हणता येईल. तर इंजिनिअरिंगला असताना मी मार्क्स, उजव्या विचारसरणीची पुस्तकं, डाव्या विचारसरणीची, आंबेडकराइस्ट मुवमेंटची, बाबासाहेब, आणि हे सगळ्या विचारसरणीची पुस्तकं वाचायची मला एक सवयच होती. आणि लिटरेचर आधी वाचून झालं म्हणजे कादंबऱ्या, कथा. तर मी वैचारिक पुस्तकांकडे वळालो. भगतसिंग वाचला त्यावेळेस, फार प्रभाव पडला. मग त्यावेळेस मी एक मॅगझिन चालू केलं, युवक नावाचं. ओके. तुम्ही स्वतः कॉलेजला असताना. आणि फार कमी वयात समोरच्याला ज्ञान सांगायची एक सवय असते. तर मी इंजिनिअरिंग सेकंड इयरला असताना विजय युवक नावाचं एक मॅगझिन चालू. आणि ते मॅगझिन असं होतं की युवकांचे प्रश्न त्याच्यात मांडायचे. मी 14 अंक काढले त्याचे. ओके. आणि त्याच्यात मी संपादकीय लिहायचो आणि ते फार आक्रमक लिहायचो. बापरे. तर एका संपादकीयत असं लिहिलं होतं की मी खरा शिक्षक देईन, आणि ह्याच्यावर चर्चा केली मी, काय कुलगुरू सवतीचा न्याय देतो विद्यापीठातल्या मुलांना, असं तसं काय इंजिनिअरिंगच्या मुलांना सवतीची वागणूक देतो, ह्यांना MA-BA आणि हेच पाहिजे, इंजिनिअरिंग विद्यापीठ वेगळ्या नजरेने बघताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते त्यावेळेस. आता ते आर्टिकल मी अंक छापायचो 1000 आणि 1 अंक वडिलांना पाठवायचो. वडिलांनी 1 अंक पाहिला आणि ते मला फोन केला, मला फार शिवाय दिला त्यांनी. मला म्हणले, तुझा बाप मी, माझा बाप, माझी संस्था, माझे वडील शिक्षक होते, संस्थेचा बाप कुलगुरू, आपली पात्रता आहे का म्हणले कुलगुरूवर बोलायची. मिनिमम त्या कुलगुरूच्या 1% जरी वाचलंस तरी तुला मी माफ केलं असतं. पहिले ते अंक बंद कर म्हणले, हे काय नाटक करायला गेलं असतं असं तसं. मला त्यांचा भयंकर राग आला. बरं, अंक काढायचं त्याला 20-25 खर्च यायचा. बरोबर आहे. आणि ते पण वडीलच द्यायचे. आणि ते पण मग कधी आईकडून घे, कधी वडिलाकडून घे. तर मी म्हणलं, ते पुढचा अंक काढायचा आहे मला. म्हणले, मी पैसे देणार नाही तुला, तू जमा कर. आम्ही काही पैसे मी त्यांच्याकडून जास्त नाही, 8-9 हजार घ्यायचो. बाकीचे पैसे ॲड बीड कसं बी काय नाही. तर मी त्यांना पैसे मागितले, त्यांनी पैसे दिले नाही. मला असला राग आला त्यांचा. मी फोन केला, भांडलो आईला, एक काहीतरी नवीन करायला लागलो आहे, तुम्ही म्हणतात विचार करा, विचारधारेवर काम केलं पाहिजे, काही करायला लागलं तर तुम्ही ते इंजिनिअरिंगचं पुढं आणता. मला असं वाटायचं की मी फार परिवर्तन करायला. एक 27-28 वर्षापर्यंत प्रत्येकाला तसा एक भ्रम होत असतो की मी फार थोडं वाचलं की असं वाटतं ना, मी फार परिवर्तन करणार माहितलं कॅलिबर. मग वडील मला रागवले आणि 2-3 दिवसांनी ते कॉलेजला आले माझ्या हॉस्टेलला. आणि मला हॉस्टेलला येऊन त्यांनी
म्हणले तू खरा शिक्षक दिन नावाचं आर्टिकल लिहिलंस म्हणले. अरे वा. महात्मा फुल्यांवर 28 नोव्हेंबर शिक्षक दिन असं. काय वाचलंस म्हणले फुल्यांचं? म्हणलं काही नाही, असलं पाहिजे म्हणलं, अन्याय झाला म्हणलं असं तसं, शिक्षक दिन हेच पाहिजे असं. मला म्हणले हे सगळं मी ऐकलं, तू अख्खा महात्मा फुले वाचल्यानंतर. मी म्हणलं वाचून सांगतो 6 महिन्यातच, महिन्याभरातच वाचून म्हणलं सगळे पुस्तक. म्हणले वाचणं 1 महिन्यात होईल रे, समजायला वेळ लागेल. मग मी म्हणलं ठीक आहे बघू. आणि असं म्हणून ते म्हणले अंक काढायचं नाही. बाहेर गेले आणि बाहेर जाऊन त्यांनी माझ्या खिशातच 10,000 रुपये ठेवले. एवढा एक काढ, पण त्याच्यानंतरचा अंक महात्मा फुले काढले, वाचल्याशिवाय काढायचं नाही. म्हणजे त्यांनी मला त्याच्यावर शिव्या नाही दिल्या, त्यांनी मला महात्मा फुले वाचायला भाग पाडलं. मग मी फुले वाचले आणि मग मला कळालं की खरा शिक्षक दिन आणि खोटा शिक्षक दिन याच्यात पडण्यापेक्षा फुल्यांच्या विचारांवर आपल्याला काही काम करता येईल का. बरोबर. आणि वडिलांनी मला आदर्श मानायला शिकवले की नेमकं आपण आदर्श कोणाला मानलं पाहिजे. आणि वडिलांशी माझी वैचारिक भांडणं खूप झाली. ओके. म्हणजे आमचे व्यक्तिगत भांडणं कमी, पण वैचारिक भांडणं जास्त झाले. तर माझ्या आयुष्यात ते जीवन जगण्याची कला जे म्हणतात ना, किंवा महापुरुषांकडे बघायचा दृष्टिकोन, किंवा एक समाज म्हणून बघायचा दृष्टिकोन, किंवा एक राष्ट्र म्हणून बघायचा दृष्टिकोन, तर हा वडिलांनी मला सगळं समजून सांगितलं नाही, पण त्या लाईनची पुस्तकं किंवा त्या लाईनची चर्चा ह्या वडिलांनी मला मार्ग दाखवला मला. म्हणजे मी कॉलेजला फर्स्ट इयरला असताना गप्पा मारत नाही का आपण, भगतसिंग 16 वर्षी, मी भाषणातही बोललो, ज्ञानेश्वर 16 वर्षी लिहिली, तरुण काही करू शकतो. तर त्यावेळेस मी वडिलांनी मला बरंचसं झापलं होतं की तू विचार कर म्हणले की भगतसिंगला 16 वर्षी देश कळाला, आपल्याला इंजिनिअरिंग कळाला 20 वर्षी, तर तू आधी त्यांना वाच. मग असं वडील एक वाक्याला चांगलं सांगायचे, मी सगळीकडे तेच सांगतो की शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. तर अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी रागवून, काही ठिकाणी गोड बोलून, फुलपाखराचं एक उदाहरण मी पुस्तकात दिले, ते तर माझ्या आयुष्यातलं गेम चेंजरच झाला सगळा. तर पहिला रस्ता जर सांगितला तर ते वडिलांनी, म्हणजे मी आज आयुष्यात वळून बघितलं तर की काय सक्सेस आहे, रावण एवढं हिट झालं ते सक्सेस आहे का, इंटरनॅशनल अवॉर्ड सक्सेस आहे का, तर मी नाही, मला योग्य बाप भेटला हे माझं सक्सेस आहे. तर त्यांच्याशिवाय काहीच नाही. बरोबर. आणि अशी कुठली गोष्ट आहे का की म्हणजे ती सांगायची राहिली वडिलांना, की जर असते ते सांगितलं असतं बुवा आज? तशा तर लय गोष्टी आहेत, पण मी एक वाक्य त्यांना सांगितलं असतं की पप्पा मी काय एवढा टाकाव नाही. बरोबर. एक पण बंद कर. अशी एक गोष्ट जर म्हणजे तर खूप साऱ्या आहेत, पण एक सांगतो की काय झालं, मी पुस्तकात पण लिहिलं आहे की वडील ज्यावेळेस 2 डिसेंबर 2011 हॉस्पिटलला ॲडमिट होते आणि 2 डिसेंबरला रात्री ते गेले, मग 3 डिसेंबरला सकाळी. तर साधारण 1-2 डिसेंबरला मी हॉस्पिटललाच गेलो होतो आणि त्यांना भेटलो. आणि त्यांना भेटताना म्हणलं पप्पा की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझं होईल, मी आता काम करतो. आणि वडिलांना त्यावेळेस थोडा एक विश्वास आला होता, कारण की मी माझ्या पहिल्या कमाईतून त्यांना i20 गिफ्ट केली होती. अरे वा. तर मार्चमध्येच गिफ्ट केली होती आणि त्यांना 5-6 महिनेच ती वापरता आली, नंतर ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले. तर त्यावेळेस ते मला एक म्हणले होते, शरद एक गोष्ट लक्षात ठेव की तुला किती लोकांनी नाव ठेवलं किंवा तुला किती अपयश आलं, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तू तुझ्या पिक्चरचा हिरो आहेस आणि हिरोला पिक्चर संपताना जिंकायचं असतं. बरोबर. तर आज जर वडील असते तर मी त्यांना म्हणलं असतं की मी जिंकलो की माहीत नाही, पण मला तो जिंकण्याचा रस्ता सापडला. बरोबर. तर आज त्यांना मला सांगायला तेवढंच आवडलं. आणि अजूनही त्यांना मी एखादी गोष्ट सांगायची म्हणली तर मी हे म्हणेल की आता वडील आहेत म्हणून तुम्हाला तर थँक्यू म्हणू शकत नाही, पण तुम्ही जे काही मला रस्ता दाखवला आहे तर तो मी पुढचा माझ्या मुलाला देईल. आता तुमचं एक खूप चांगलं पुस्तक आहे, 1.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी वाचलेलं आहे, रावण राजा राक्षसांचा. येस. तर रावणाकडे म्हणजे रावण कसा बाप होता या प्रश्नाचं उत्तर मला विचारायचं आहे. रावण एक साधी म्हणजे काही गोष्टी आहेत वाल्मिकी रामायणात, त्यातली एक गोष्ट अशी आहे की रावणाला ज्यावेळेस मुलगा होतो तर त्यावेळेस शनी आणि सगळ्या ग्रहांनी दशा बदलली म्हणतात किंवा दिशा बदलली. हो. इंद्रजित मेघनाथ. तर ती दिशा अशी बदलली की त्याला लवकर मृत्यू हो असं, आणि असे ग्रह जाऊन बसले. तर एक बाप म्हणून त्याला इतका राग येतो की तो सगळ्या नवग्रहांना पकडतो आणि जेलमध्ये आणून टाकतो, की ज्याचा नुकताच जन्म झालेला आहे. बरोबर.
तर तो बाप म्हणून एकदम मुलाबाबतीत एकदम सेन्सिटिव्ह होता, की ज्याने 9 ग्रह आणून टाकले. म्हणजे बाप काय करू शकतो. बरोबर. दुसरं म्हणजे असं आहे की जगात जे पहिले गर्भसंस्कार म्हणतो आपण, तर गर्भसंस्कार हे सगळ्यात पहिले गर्भसंस्कार रावणाने मेघनाथावर केलेले आहेत, मुलावर. आणि ते गर्भसंस्कार एवढे स्ट्रॉंग होते की त्यामुळं तो वयाच्या 18व्या वर्षीच जगातला सगळ्यात अजय योद्धा झाला होता. बाप म्हणून मी एक संवाद घेतला आहे रावणाचा आणि मेघनाथाचा. त्यावेळेस मेघनाथ त्याला म्हणतो की वडिलांना, रावणाला, की मला जिंकण्यासारखं काहीच ठेवलं नाही. तुम्ही किती लकी आहेत की तुम्हाला संघर्ष करावा लागला, तुम्हाला लंका उभा करायला मिळाली, तुम्ही लढलात, तुम्ही सगळं साम्राज्य उभा केलं. मी किती दुर्दैवी आहे म्हणतो की मला सांगून दिलेली शिकार करावं लागते. मी असं हो म्हणलं की मला सगळं हातात येतं आहे, सगळं सोन्याचे सगळं मिळवलं आहे, मला तुम्ही लढायसारखं काहीच ठेवलं नाही म्हणतो. मी हारलो म्हणला, माझं काहीच नाही आहे आणि मी सगळे सुख उपभोगतो. त्यावेळेस एक बाप म्हणून तो त्याला काय सांगतो की त्याला म्हणतो की तुझं नशीब की तुला आमच्यासारखा वाईट संघर्ष करावा लागला नाही, पण तू असं समजू नको की तुला संघर्ष नाही आहे. सगळ्यात मोठा संघर्ष हा स्वतःच्या क्षमतेशी असतो. बरोबर. तर तू इथपर्यंत आलास तर तुला आम्ही उभा केलेलं साम्राज्य उभा करायचा संघर्ष, मेंटेन करायचा संघर्ष, आणि तुझा संघर्ष तुझ्या क्षमतेशी. ते मी हे अँगलने घेतलं होतं की बरेचशा बापचे ते मुलाला सिक्युअर आयुष्य देण्यासाठी खूप कमवून ठेवते, सगळं सिस्टमॅटिक लावून ठेवते. मग त्यावेळेस त्या मुलाला प्रश्न पडतो की मी आता काय करू. मग तो नुसतं आयुष करायचं बघतो. बरोबर. तर त्या मुलांसाठी मी ते लिहिलं होतं की तुमच्याकडं सगळं जरी असलं तरी तुमच्याकडं क्षमता वाढवण्याची एक संधी आहे, आणि क्षमता वाढवायला खूप मोठा स्कोप आहे. जगात असं एक पण नाही की जो म्हणू शकतो आय एम द बेस्ट. तर कारण की सगळेजण स्वतःत अपडेट करतात. तर स्वतःची क्षमता वाढवण्याचा जो संदेश रावण मेघनाथाला देतो, आणि त्या अँगलने तो मग स्वतःच्या ताकदी वाढतो. मग तो पूजा करतो, नाही का, ते निकुंभला देवीचा तो आराधना करतो असं म्हणतो. तर बाप म्हणून तो ज्यावेळेस मरतो त्यावेळेस तो पहिल्यांदा युद्धात हारतो. म्हणजे जे रामायणातलं शेवटचं युद्ध आहे त्याच्यात मेघनाथ मेला, तो पहिल्यांदा रावण खचतो एक बाप म्हणून. आणि दुसरा त्याच्यात की त्याची जी बायको आहे ती म्हणते मला सती जायची, त्याने तो रिपीट खचतो. तर मॉरली रावण त्याच वेळेस हारतो. तर बाप म्हणून त्यांनी म्हणजे रावणाचे मेघनाथाचे संवाद फार कमी आहेत रामायणात, पण जे काही मला त्या घटनांवरून लक्षात आलं तर तो मुलावर खूप जास्त प्रेम करायचा, आणि त्याला तो एकुलता एक मुलगा होता. आणि आता उलटी साईड समजा प्रभुराम आणि लव आणि कुश यांच्या नात्याबद्दल काय सांगा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते सुद्धा म्हणजे राम आणि त्याची ते 2 मुलं लव आणि कुश, याच्याबद्दल यांच्या दोघांच्या रिलेशनबद्दल तर ते उडतं जे तुला माहिती आहे तेच मला माहिती आहे. कारण की माझा रामायणावरचा अभ्यास हा जिथं रावण मरतो तिथेच थांबला. मी त्याच्या पुढं वाचलंच नाही, कारण की मी भावनिकदृष्ट्या फार अटॅच झालो. त्याच्या पुढचा फार मोठा कालखंड आहे की मग शत्रुघ्न सगळं जिंकतो, राम सगळं राज्य वाढवतो, मग लवकुश जातात, 18 वर्षांनी याच्यात अश्वमेधाचा हे धरतो, आणि राम पण त्यावेळेस ह्या सगळ्याला कटरण्याला असतो. म्हणजे ह्याला बरोबर ती एक स्टेप असते माणसाच्या आयुष्यातली की सगळं अचीव केल्यानंतर माणूस वैराग्याला जातो. तर बहुतेक रामसुद्धा त्यावेळेस त्याला वैराग्य आल्यासारखं आहे, आणि त्यांनी मग लवणकुशला सगळं राज्य दिलं. बरोबर. आता इतिहासात ज्यावेळेस प्रभू रामचंद्र मी लिहिल त्यावेळेस बहुतेक मी याच्याबद्दल डिटेल्स आणि आम्ही आतुरतेने वाट पाहतो त्याची. येस. आता इतिहास तुम्ही भरपूर वाचन केलेलं आहे, तर असं कुठलं इतिहास नाही म्हणता पण पुराण वाचलं. ओके. तर असं कुठलं पिता पुत्राचं नातं होतं की जे तुमच्या जवळचं आहे की यार असं आपलंसं वाटतं? पुराणातलं का? पुराणातलं पिता पुत्राचं नातं म्हणशील तर मला महादेव आणि कार्तिकेयचं फार जवळचं वाटतं. ओके. जे त्या दोघांचे संवाद आहेत किंवा जी ती लाईन आहे ते एक जवळचं वाटतं. बाकी सगळे मग कॉन्ट्राडिक्टरीज आहेत सगळे. म्हणजे हिरण्यकश्यप प्रल्हाद वाचले मी, विरोचन बळीच्या वडिलांचा आता संवाद नाहीच आहे. दुसरं अजून एक आहे जे मला आत्ता मी त्याच्यात आहे, म्हणजे त्या ट्रान्समध्येच आहे, तो बळी, राजा बळी. आपण राजा बळी आणि त्याचा मुलगा बाण. ओके. तर तो बाण म्हणजेच महाकाल आहे, म्हणजे ज्यांचा महाकाल म्हणते तर ते नाव महाकाल त्याच्यापासूनच आहे. ओके. आणि त्या बाणाने जवळपास 1 लाखापेक्षा जास्त महादेवाचे लिंग तयार करून घेतले, मंदिरं बांधले. आणि उत्तरेत तू जाशील तर त्या लिंगांना बाणलिंग म्हणलं जातं. ओके.
ते बाणलिंग का तर बळीच्या मुलांनी बाणाने बनवलेले लिंग म्हणून बाणलिंग. म्हणजे इव्हन नेपाळमधलं पशुपतीनाथाचं मंदिर आहे ना ते त्या बाणाने मानले. तर त्या दोघांचा सुद्धा संवाद हा पिता पुत्रांचा आहे. आणि त्याच्यात परत अजून एक आहे की बाणाला महादेवाने पुत्र मानले म्हणजे कार्तिकेयसारखं. तर त्या दोघांचाही फार मोठा संवाद आहे आणि तो पण टोटल वैचारिक आहे. तर तो आता बळी पुस्तकात आहे. येस. आणि ते कधी येतं पुस्तक? एप्रिलमध्ये. नक्की ना? नक्की एप्रिल नक्की, ह्यावेळेस एप्रिल नक्की. ओके. आता आपण थोडंसं मॉडर्न जगात येऊयात. आजच्या कंडिशनमध्ये आता तुम्ही एक पिता सुद्धा आहात, वडील आता तुम्ही आहात. तर आमच्या सरकारने तुम्ही काय ॲडवाईस द्याल? समजा मी एकच ॲडवाईस देईल तरुणांना जे कोणी नुकतेच बाप झालेत किंवा होणार, बाप आहात तर बापच राहायला पाहिजे. आपण आई व्हायचा प्रयत्न करू नये. ओके. कारण की मी बरेचसे माझे मित्रही पाहतो किंवा काही वेळेस आपण आई व्हायलो म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे मला मिळालं नाही ते त्याला देऊ. आणि मग आपण त्याच्या चुकीचं, त्याच्या रुसव्याचं, त्याच्या मनधरणीचं, त्याला सगळं देण्याच्या राड्यात आपण त्याचा लॉस करतो का काय याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि घरात एक स्ट्रॉंग झालं पाहिजे. म्हणजे आता असं झालं की आई झाली बाप आणि बाप झाला आई. तर आपण हे बहुतेक ट्रेंड चेंज आहे. तर आपल्या वडिलाकडून आपल्याला काय संचित मिळालं आहे, आपल्या कुळाचं काय संचित आहे, आपण समाज म्हणून कुठं उभे आहेत, आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, दिशादर्शक काय आहेत आपण, आणि आपली नेमकी विचारधारा काय. आणि मुलाला आपण प्रत्येक गोष्टीत सजग केलं पाहिजे. म्हणजे नाही याला नको त्याच्यापासून लांब ठेवायचं, याला नको गावकीत न्यायचं, याला नको पॉलिटिकल कळायला, याला नको हे कळायला, परंपरा आल्यात तशाच पाळू. तर मला असं वाटतं की त्याच्या बुद्धीला खुंटीत करण्यापेक्षा आपण त्याला प्रश्न पडू द्यावे. म्हणजे त्याला जर प्रश्न नाही पडले आणि जर त्याला आपण छत्रखाली ठेवायला लागलो तर तो एक प्रकारे बौद्धिक अपंग होण्याचा धोका आहे भविष्यातल्या पिढीला. आणि तर त्याच्यासाठी आपल्या मुलाला आपण तयार केलं पाहिजे. आपण जे म्हणतात ना जुन्या काळामध्ये गुरुकुलामध्ये मुलाला तासून तयार करायचं, तर आता जर ते शक्य नसलं तरी आपण एक वैचारिकदृष्ट्या त्याला तयार केलं पाहिजे. सगळे सुख, सगळे संसाधनं, सगळे डिव्हायसेस सगळं द्या, पण त्याच्यासोबत त्याच्या मेंदूला धार देवत राहा. तर ते धार देण्याचं काम कोण करेल? एक तर आपण करणं, आपल्याला वेळ नसेल तर त्या पद्धतीची पुस्तकं, त्या पद्धतीचे विचारधारा, त्या पद्धतीचे कार्यक्रम्स आपण त्याला नेलं पाहिजे. आपल्या जुन्या जत्रा, आपल्या जुने देवता, कुलदेवता, आपलं शेत, आपल्या शेतातली देवता, आपली मर्याई, साटवाई, ज्या काही आपल्या म्हसोबाच्या परंपरा आहेत, मला असं वाटतं की त्याच्यापासून आपल्या मुलाची आपल्या किंवा मुलीची नाळ त्याच्यापासून ह्या मॉडर्नायझेशन ह्या शब्दाखाली तुटू नये. तर मिनिमम आपण आपल्या पूर्वजांचं जे संचित आहे तर त्याची नाळ तोडू देऊ नये, गावकी तोडू नये आणि परंपरा तुटू देऊ नयेत. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की सगळं माहिती असतं पण तरी पण काही मुलं असतात की त्यांना त्यांच्या बापाची किंमत नसते. आहेत. आणि ते नीट वागत नाही. तर तशा मुलांसाठी एक शेवटची काय ॲडवाईस द्या? आधी तुम्ही सांगितलेलं आहेत पण थोडंसं डिटेल. मला असं वाटतं की समज बऱ्याच जणांचा हा एक असतं, समज माझे वडील शिक्षक होते, वाचत होतो, एक माझा प्लस पॉईंट असं. बऱ्याच जणांचा असं प्रश्न असतं की वडील अशिक्षित आहेत किंवा वडिलांना विचारधाराच कळत नाही आहेत किंवा वडील अशा फील्डमध्ये आहेत की जिथं फक्त कमर्शियल आहेत किंवा अशा फील्डमध्ये आहेत की जिथं वडिलांना वेळ देऊ शकत नाही. आणि तशा वेळेस मला वेळ दिला नाही किंवा मला पैसे दिले नाहीत किंवा मला संमती नाही, अशा वेळेस राग येणे. त्यावेळेस एक लक्षात ठेवा आपण कधी पण की ते जिवंत आहे त्याच्यापेक्षा मोठं यश नाही. मग ते रागवतील, चिडतील. मी म्हणतो तुम्हाला चिडायला, रागवायला हजारो लोक आहेत बाहेर. त्यांचं तुम्ही सगळं ऐका असं मी म्हणणार नाही, पण त्यांचं काहीच ऐकायचं असं पण नका करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला बिझनेसमध्ये यायचं आहे किंवा एक नागरिक म्हणून पुढे यायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या वडिलाला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांच्यापेक्षा वाईट लोक आहेत समाजात, तुम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करणार? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या वडिलांना आपल्या शिकून नसतं, भले ते कसे असो, आणि आपल्यालाही त्यांचे शिकून नसतं. आणि आपण सुखात आहोत, आपण आनंदात आहेत, आपल्याला सगळं मिळतं आहे म्हणून आपल्याला अभाव काय असतो ते माहीत नाही. तर तो आल्यावर त्याची किंमत किंवा ते गेल्यानंतर त्यांची किंमत कळून रडायचं त्याला काहीच अर्थ नाही. ते आहेत तोपर्यंत मला तो चान्स नाही मिळाला. म्हणजे ॲक्च्युली खरं सांगू का, माझी इच्छा होती वडिलांना सॉरी म्हणायची खूपदा, कारण मी खूप चुका केल्यात, मला ते रिअलाईज नंतर झालं. पण आज मला त्यांना सॉरी नाही म्हणता येत, मला माफ करा म्हणता येत नाही. पण आज ज्याच्याकडे चान्स आहे तर त्यांनी मिनिमम त्यांना एकट्याला दुखवू नये. आणि त्यांच्याशी पटत नाही तर का पटत नाही, आणि तुला सांगतो आपले जी पोरं आहेत ना आता जी सोशल मीडियावर, त्या प्रत्येकाकडं ब्रेन आहे. बरोबर. आणि प्रत्येकाला कळत असतं माझ्याकडून चुकतं आहे, फक्त ते वळत नसतं. तर मला असं वाटतं की अशा वेळेस ब्रेक घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचे, वडील कसे असले, रागवत असले की आपलं पटत नसले, एका माणसासमोर झुकायला काय फरक पडतो? बरोबर. ज्याने आपल्याला जन्म दिला, ते तर वडीलच आहे. बापच आहे ना. एका जणासमोर झुका. आणि मी सांगेल की त्याच्यानंतर कुणासमोरच झुकू नका. आणि हे लोक पोरांचं काय पोरांचा मला इतका राग येतो त्यामुळे की ते वडिलाला ॲरोगंटली बोलतील आणि बाहेरच्या लोकांचा रिस्पेक्ट करतील.
तर असे जे मी यांना मेंटल हेल्थ खराब झालेली लोक म्हणतो. तर ही मेंटल हेल्थ नीट करा आधी, कारण की जर आईबाप सुखी नाही तर जगातलं तुम्हाला काही मिळालं तर काहीच उपयोग नाही. तर त्या मुलाला एकच माझं म्हणजे भावासारखा सल्ला राहील की एक वेळी यश मिळेल नाही मिळेल चालतंय, एखादी गोष्ट मिळेल ना मिळेल चालतंय, एखादी मुलगी मिळेल ना मिळेल चालतंय, बट जे आपल्याला मिळालं आहे तर त्याची किंमत करायला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस लय संकटात असतो हो का, चांगल्यापणात सगळं जग आहे सोबत. ज्यावेळेस आपण जेन्युन संकटात असतो की आपण जेन्युन चुका करतो, त्या जेन्युनच्या वेळेस जर खंबीरपणे चूक असलं तरी म्हणजे डोळे, मी बऱ्याचदा असं करायचो की डोळे झाकायचे आणि समजायचं आपण कर्करोग झाला, आपला कॅन्सर झाला, आपण ॲडमिट आहेत टाटा हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटल शेवटच्या क्षणाला आहेत, आणि त्यावेळेस डोळे उघडले आणि माझ्यासोबत कोण लोक दिसतील ह्याचं इमॅजिनेशन सगळ्याला व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस डोळे उघडल्यावर तुम्हाला आईन बापन सख्या भाऊन सख्या बहिणीशिवाय कोणीच दिसणार नाही. तर जेवढे लोक तुम्हाला इमॅजिनेशनमध्ये दिसतील त्या लोकांना नाराज करू नये, आणि त्या सगळ्यात पुढं बाप असतो. बरोबर. तर त्यांच्यासोबत भांडणं घेऊन, त्यांना कमी दाखवून, जुन्या पिढीतलं म्हणून, त्यांच्यासोबत डिबेटमध्ये जिंकून आपण खूप काही जिंकलं असं होत नसतं, तो आपला पराभव असतो. त्यामुळं नसल कळत तरी बापाला सांभाळून घ्या, त्याला समजून सांगा, त्याला कळत नसतं त्याला शिकवा. समज अशिक्षित असं एज्युकेटेड नसेल तर त्याला शिकवा, कारण की तो असणंसुद्धा, तो नुसतं असणंसुद्धा फार इम्पॉर्टंट आधार असतो की ते कुठंतरी आहेत, आणि ते कुठंतरी आहेत सुद्धा खूप तुम्हाला बळ देऊन जाईल. येस. तर त्यांना दुखवू नका. येस. तर थँक्यू सो मच. थँक्यू. कसा वाटला तुमचा एक्सपिरियन्स, कसा होता? मला तर तुमचं छान वाटलं. म्हणजे एकतर तू नवीन उद्योजक आहेस असं मला दिसतंय आता. बरं, श्रीमंत व्हा तर नुसतं पैशाने व्हा म्हणत नाहीस, आणि त्याला श्रीमंत पैशाने विचारांनी झालं तर त्याला समृद्ध म्हणतात. तो समृद्धीकडे तो स्टुडिओ खूप छान आहे, इन्व्हेस्ट आहेस तू, आणि इंजिनियर असून ह्या फील्डमध्ये आलास. तर मला तुझं कौतुक फार वाटतं. शुभमने तुझं आधी खूप कौतुक केलं, तर तुमच्या चॅनलला आणि तुला स्वतःला उद्या हे चॅनल चाललं नाही, लोकांनी बघितलं नाही तर खचून जायचं नाही, नवीन काहीतरी. पण तू ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आलास तर उद्योजक म्हणून मला माझ्याकडून तुला शुभेच्छा आहेतच. येणाऱ्या काळात असेच तुला चांगले चांगले लोक भेटत राहावेत, आणि खूप चांगला दर्जेदार कंटेंट देत राहावंस. नाहीतर आता गावागणीच एक यूट्यूब चॅनल ओपन झालं आहे, कॅमेरा मोबाईलवर बी शूट करायला लोक. तर ह्या सगळ्या कालखंडात तू कधी क्वालिटी डाऊन करू नकायची. म्हणजे एखाद्या दिवशी एखादा कॅमेरा खराब असला चालतं आहे, पण विचारांची कधीच तडजोड करायची नाही. विचार माणसाला मोठा नेतो. तुला माझ्याकडून खूप शुभेच्छा. आणि तू खराच श्रीमंत व्हावास आणि समृद्ध व्हावास, आणि सगळ्या महाराष्ट्राला प्रेरणा द्यावीस. जसं प्रेरणादायी म्हणतोस तर सगळ्याला प्रेरणा देत राहा. आणि नवीन महाराष्ट्रात जे आता जे पोरं गुंडगिरी करतात, नालायकपणा करतात, तेच हायलाईट होतात. तुझ्यासारख्या चांगल्या लोकंसुद्धा हायलाईट व्हायला पाहिजेत, आणि तुझ्यासारख्याच इन्स्पायरिंग स्टोरी बनल्या पाहिजेत. तर माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा, आणि इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. येस, थँक्यू सो मच.